Good morning, boys and girls, and welcome back. Today we are going to start the second chapter, chapter number 35 on page number 193. मुलांनो, आज आपण पेज नंबर 193 वरील चॅप्टर 2 म्हणजे आपल्या आपल्या क्रमानुसार चॅप्टर 2 परंतु कादंबरीच्या क्रमांकानुसार चॅप्टर 35 सुरू करणार आहोत. कालच्या पिरियड मध्ये आपण चॅप्टर 34 कंप्लीट केला होता, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की फिलियस फॉग ची कैदेतून सुटका झाली आणि तो ऑडा पासपार्टू यांना घेऊन स्पेशल ट्रेनने लिव्हरपूल वरून लंडनला पोचला होता आणि वेळ होती 50 मिनिटांची. पोचायला पाहिजे होतं त्याला 9:55 परंतु तो 5 मिनिट उशिरा पोचल्यामुळे ती शर्यत, ती पैज तो हरला. फिलियस फॉग लॉस्ट द वेजर because he could not reach the spot reform club on time, before time, and that is why he lost the wager. वेळेवर रिफॉर्म क्लब मध्ये न पोचल्यामुळे फिलियस फॉग ही पैज हरला, निराश झाला, दुःखी झाला. शेवटचा पॅसेज होता कालच्या पार्ट मधला. हॅव्हिंग मेड द टूर ऑफ द वर्ल्ड ही वॉज बिहाइंड half 5 minutes he had lost the wager. 5 minutes late he reached the reform club in London. 5 minutes late and so he lost the wager. 5 मिनिट उशिरा पोचल्यामुळे पैज किंवा शर्यत तो हरला. इथपर्यंत काल आपण पाहिलं मुलांनो. आता जाऊया पेज नंबर 130, पेज नंबर 193, चॅप्टर 35. Okay, put your fingers on words and listen carefully. In which Phileas Fogg does not have to repeat his orders to Passepartout twice. In this part, in the chapter number 35, we will find that Phileas Fogg does not have to repeat his order to Passepartout twice. या भागामध्ये आपल्याला फिलियस फॉगला पासपार्टूला पुन्हा पुन्हा आदेश देण्याची गरज नाही, हा भाग पाहणार आहोत. म्हणजे कशा प्रकारे फिलियस फॉग आपला प्रामाणिक नोकर कोण पासपार्टू याला पुन्हा पुन्हा ऑर्डर देण्याची गरज त्याला भासत नाही, हे पाहणार आहोत. कशा संदर्भात आहे, लेट अस सी. The dwellers in Savile Row. Savile Row is the place where Phileas Fogg lives. Phileas Fogg लंडन मधल्या ज्या परिसरात राहतो त्या परिसराचं नाव आहे सॅव्हिली रॉ. लक्षात ठेवा. हा. The dwellers means residents, रहिवाशी. हा. The dwellers in Savile Row would have been surprised the next day if they had been told that Phileas Fogg had returned home. Savile Row या वसाहतीतील लोक दुसऱ्या दिवशी आश्चर्यचकित झाले असते जर त्यांना फिलियस फॉग जगाचं भ्रमण करून परत आपल्या घरी आला ही माहिती कळली असती तर. आलं का लक्षात? द ड्वेलर्स म्हणजे रहिवाशी. द ड्वेलर्स इन सॅव्हिली रॉ वुड हॅव बीन सरप्राइज द नेक्स्ट डे. ज्या दिवशी तो पोचला तो दिवस कोणता होता? मला वाटते सोमवार, नाही सॉरी संडे. सॅटर्डेला तो तिथे पोचला होता लिव्हरपूलला, 21 तारीख होती ती. दुसऱ्या दिवशी तो मग लंडनला पोचला 22 तारीख आणि वार होता संडे.
The dwellers in Savili Raw would have been surprised the next day if they had been told that Phileas Fogg had returned home. सॅव्हिली रॉ या वसाहतीतील लोकांना जर फिलियस फॉग हा जग भ्रमण करून घरी परत आला ही बातमी समजली असती तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असता की ते आश्चर्यचकित झाले असते. पण घडलं काय? हिज डोअर्स अँड विंडोज वर स्टील क्लोज. तो जर घरी असता तर त्याच्या घराचे दरवाजे खिडक्या उघड्या असत्या. परंतु फिलियस फॉगने मुद्दाम घराचे दार खिडक्या बंद ठेवल्या. हिज डोअर्स अँड विंडोज वर स्टील क्लोज. नो अपीअरन्स ऑफ चेंज वॉज विजिबल. त्या घराच्या स्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. म्हणजे घराच्या खिडक्या उघड्या आहेत, दार उघडे आहेत, घरात लाईट जळतो आहे किंवा उजेड आहे, घराची साफसफाई झालेली आहे वगैरे वगैरे असा कोणताच बदल लोकांना जाणवला नाही. म्हणून त्यांना ही गोष्ट माहीतच पडली नाही की फिलियस फॉग हा जग भ्रमण करून आपल्या घरी परत आलेला आहे जेव्हा की तो घरी होता. आफ्टर लिव्हिंग द स्टेशन. कोणतं स्टेशन? रेल्वे स्टेशन इन लंडन. आफ्टर लिव्हिंग द स्टेशन मिस्टर फॉग गेव पासपार्टू instructions to purchase some provisions and quietly went to his domicile. Domicile means home or house. Domicile म्हणजे निवासस्थान किंवा घर. आलं का लक्षात? आफ्टर लिव्हिंग द स्टेशन, रेल्वे स्टेशन हून निघाल्यानंतर मिस्टर फॉग गेव पासपार्टू इन्स्ट्रक्शन टू परचेस सम प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन्स म्हणजे किराणा सामान. 80 दिवसानंतर जग भ्रमण करून आपण घरी परत आलेलो आहो. घरात काही खाण्यापिण्याच्या वस्तू पाहिजेत की नाही पाहिजेत? तेल, पाणी, साखर, पीठ, कणिक, अमक तमक, भाजीपाला हे सगळं पाहिजे आहे ना. 3 लोक राहणार त्या घरामध्ये. कोण 3 लोक? औडा द गर्लफ्रेंड, देन पासपार्टू द सर्वंट अँड हिमसेल्फ फिलियस फॉग. अँड दे रिक्वायर सम प्रोव्हिजन्स. So he asked his servant Passepartout to purchase some provisions. रेल्वे स्टेशनहून निघण्याच्या आधी किंवा निघताना पासपार्टूला फिलियस फॉगने काही किराणा सामान, काही भाजीपाला, आवश्यक वस्तू विकत घ्यायला सांगितले. मिस्टर फॉग गेव पासपार्टू इन्स्ट्रक्शन्स, सूचना दिल्या, टू परचेस सम प्रोव्हिजन्स अँड क्वाइटली वेंट टू हिज डोमिसाइल. पासपार्टू तू काही सामान सुमान घेऊन ये, किराणा, भाजीपाला, अन्नधान्य वगैरे वगैरे असं समजून, असं सांगून त्याला काही पैसे दिले आणि फिलियस फॉग ऑडा सोबत आपल्या घरी निघून गेला. आपल्या घरी म्हणजे कोणत्या ठिकाणी? त्या ठिकाणाचं नाव सांगितलंय सॅव्हिली रॉ इन लंडन. द एरिया नोन ॲज सॅव्हिली रॉ इन लंडन. सो ही वेंट टू हिज डोमिसाइल. Next passage. He bore his misfortune with his habitual tranquility. Tranquility, शांत स्वभाव, राग न येणारा, गडबड न करणारा असा स्वभाव असता माणूस ट्रँक्विलिटी, शांत स्वभावाचा. He bore, he accepted. Phileas Fogg accepted. Phileas Fogg bore his misfortune with his habitual tranquility. आपल्या शांत स्वभावाच्या आधारे फिलियस फॉगने आपल्यावर ओढवलेलं हे दुर्दैव निमूटपणे स्वीकारलं होतं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ घातला नाही, भांडण केलं नाही, लढाई केली नाही वगैरे वगैरे. शांतपणे आपला पराभव, आपली हार त्याने स्वीकारली. कारण त्याचा स्वभावच कसा होता. कसा स्वभाव? हॅबिच्युअल ट्रँक्विलिटी, शांत स्वभावाचा माणूस. फिलियस फॉग हा शांत स्वभावाचा माणूस असल्यामुळे आपल्या स्वभावानुसार त्याने हे ओढवलेलं दुर्दैव, ओढवलेला पराभव, हार शांतपणे स्वीकारली. He bore his misfortune with his habitual tranquility. Ruin
and by the blundering of the detective. Ruined. He was ruined. तो बर्बाद झाला होता, उद्ध्वस्त झाला होता, निराश झाला होता. Ruined and by the blundering of the detective. Blundering, मोठी चूक. The great mistake done by the detective. What was his name? Detective's name? डिटेक्टिव्हचं नाव काय होतं मुलांनो? फिक्स. डिटेक्टिव्ह फिक्स. बिकॉज ऑफ द ब्लंडरिंग ऑफ द डिटेक्टिव्ह फिक्स. डिटेक्टिव्ह फिक्सच्या घोडचुकीमुळे, मोठ्या चुकीमुळे फिलियस फॉग बर्बाद झाला होता, नेस्तनाबूत झाला होता, बेचिराग झाला होता, उद्ध्वस्त झाला होता. है की नाही? त्याचं जे स्वप्न होतं कोणतं? जग भ्रमण करून 20,000 पाऊंड बक्षीस जिंकण्याचं, ते धुळीस मिळालं. उलट जवळचे पैसे भ्रमणमध्ये खर्च झाले. मोठा पैसा जो जवळ होता त्याच्या, तो या भ्रमणामध्ये खर्च झाला आणि बक्षिसाचे पैसेही भेटले नाही. जवळचे जे होते पैसे होते ते खर्च झाले. त्यामुळे चारही बाजूने तो बर्बाद झाला, काय म्हणू आपण त्याला, उद्ध्वस्त झाला. Ruined and by the blundering of the detective who was responsible for the ruin of Phileas Fogg. Naturally the detective fix. डिटेक्टिव्ह फिक्सच्या त्या मोठ्या चुकीमुळे फिलियस फॉग मोठा उद्ध्वस्त झाला. त्याचे परिणाम फिलियस फॉगला भोगावे लागले. चूक होती डिटेक्टिव्ह फिक्सची, परिणाम भोगावे लागले फिलियस फॉगला. Ruined and by the blundering of the detective, after having steadily traversed that long journey, overcome 100 obstacles, braved many dangers, and still found time to do some good on his way, to fail near the goal by the sudden event which he could not have foreseen. Foreseen, अपेक्षित असणे. Foreseen is the participle of foresee. अपेक्षा करणे, अपेक्षित असणे. काय म्हणते वाक्य? आफ्टर हॅव्हिंग स्टेडीली ट्रॅव्हर्स्ड दॅट लॉंग जर्नी, एवढा लांबचा प्रवास एकसारखा करून आल्यानंतर, आफ्टर हॅव्हिंग स्टेडीली ट्रॅव्हर्स्ड दॅट लॉंग जर्नी, मेनी डेंजर्स अँड स्टील फाउंड टाइम टू लॉंग जर्नी, ओव्हरकम 100 ऑब्स्टॅकल्स. एवढ्या मोठ्या जगाचा फेरफटका मारताना अनेक अडचणी समोर आल्या. त्या सर्व अडचणींवर त्यांनी मात केली. है की नाही? ओव्हरकम 100 ऑब्स्टॅकल, शेकडो संकटांवर मात केली. ब्रेव्ड मेनी डेंजर्स, अनेक संकटांना तोंड दिले, अनेक संकटांचा सामना केला. अँड स्टील फाउंड टाइम टू डू सम गुड ऑन हिज वे, आणि रस्त्यात काही सत्कार्याची कामही केली. जे गरजवंत भेटले, ज्यांना मदतीची गरज होती त्यांची मदतही केली. and still found time to do some good on his way, to fail near the goal by a sudden event which he could not have foreseen. आणि हे सगळं करून, काय सगळं करून? जगाचा फेरफटका 80 दिवसात मारताना जवळचे पैसेही खर्च झाले. एवढा मोठा प्रवास करताना शेकडो संकट आली, त्या संकटांचा सामना केला. अनेक संकटांना तोंड दिलं. त्यानंतर काही सत्कार्याची कामं केली, मदतीची कामं केली. एवढं सगळं करून जेव्हा जिंकण्याची वेळ जवळ आली, उद्दिष्ट प्राप्त करण्याची वेळ जवळ आली, तेव्हा मात्र हार पत्करावी लागली, अपयशाचा सामना करावा लागला. हे फिलियस फॉगला अपेक्षित नव्हतं. है की नाही? 80 दिवसामध्ये
जगाचा फेरफटका मारताना जवळचे पैसे खर्च केले, शेकडो संकटांचा सामना केला, हजारो संकटांना तोंड दिलं, काही गरीब लोकांची मदत केली. एवढं सगळं करून जेव्हा शेवटच्या टप्प्यात पोहोचला फिलियस फॉग, की आता आपल्याला बक्षीस मिळेल. किती मिळेल? 20,000 पाऊंड, 20,000 पाऊंड बक्षीस. परंतु अचानक लिव्हरपूल मध्ये पोहोचल्यानंतर डिटेक्टिव्ह फिक्सने त्याला पकडून जेलमध्ये टाकलं, आहे की नाही? सुमारे 2 वाजेपर्यंत रात्रीचे फिलियस फॉग हा जेलमध्ये बंद होता. त्यामुळे त्याचं जे उद्दिष्ट, हाती आलेलं उद्दिष्ट, हातात आलेलं फळ हिसकावून घेतल्या गेलं. कोणामुळे? डिटेक्टिव्ह फिक्समुळे. त्यामुळे हे फार मोठं दुर्दैव फिलियस फॉगवर ओढवलं होतं, ज्याची त्याने कधी अपेक्षा केली नव्हती. इवन विच ही कुड नॉट हॅव फोरसीन and against which he was unarmed. Unarmed means against which he was unarmed. It was terrible. त्याची कोणती पूर्वसूचना? कोणत्या कशाची पूर्वसूचना? की एका बँक रॉबरी मध्ये फिलियस फॉग गुंतलेला आहे असा संशय डिटेक्टिव्ह फिक्सच्या मनात होता. याबद्दलची कोणतीही पूर्वसूचना फिलियस फॉगला देण्यात आली नव्हती. अचानक त्यांना लिव्हरपूलच्या रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आणि तिथेच कोठडीमध्ये ठेवण्यात आलं, कस्टम हाऊसच्या कोठडीमध्ये, आहे की नाही? ही वॉज नॉट अनआर्म्ड. इट वॉज टेरिबल. हे फार भयंकर घडलं त्यांच्या जीवनात, अतिशय भयंकर गोष्ट ही घडली होती. But a few pounds were left of the large sum he had carried with him. A few pounds, 20,000 pounds as a bakshish, as a reward, which was to be declared by the Reform Club. Reform Clubच्या वतीने बक्षीस म्हणून 20,000 पाऊंड मिळणार होते. पण या छोट्याशा रकमेसाठी ए फ्यू पाउंड्स वर लेफ्ट फॉर द लार्ज सम ही हॅड कॅरीड विथ हिम. लार्ज सम, मोठी रक्कम. जगाचा फेरफटका मारायचा आहे, सोबत पासपार्टू नोकर आहे, ऑडा गर्लफ्रेंड आहे, स्वतः फिलियस फॉग आहे. तिघांचा खर्च जग भ्रमण करण्यासाठी किती मोठी रक्कम पाहिजे. ही एवढी मोठी रक्कम फिलियस फॉगने सोबत घेतली आणि ती खर्च केली. थोड्याशा रकमेसाठी 20,000 पाऊंड बक्षीस जिंकण्यासाठी हेतू काय होता? जगाचा फेरफटका मारून आपली अट पूर्ण करून दाखवणे, आपली शर्त पूर्ण करून दाखवणे. बक्षिसाची रक्कम 2 होती, पण 20,000 पाऊंड म्हणजे काहीच नाही. त्यापेक्षा अधिक रक्कम तर फिलियस फॉगने जगाच्या भ्रमणावर खर्च केली होती. आलं का लक्षात? ए फ्यू पाउंड्स वर लेफ्ट ऑफ द लार्ज सम म्हणजे रक्कम, अमाउंट. ए सम ही हॅड कॅरीड विथ हिम. जगाचा फेरफटका मारण्यासाठी फिलियस फॉगने मोठी रक्कम सोबत घेतली होती. त्या रकमेसमोर ती 20,000 पाऊंड नगण्य होते. There only remained of his fortune the 20,000 pounds deposited at Barings. Barings is a name of bank. तिथली एक बँकेचं नाव आहे बॅरिंग, जिथे पैसे जमा केले जातात ते. आपल्या भाषेत आपण त्याला बँक बनवूया, बॅरिंग. काय म्हणते वाक्य? There only remained of his fortune the 20,000 pound deposited at Barings. त्याच्या बक्षिसाची रक्कम 20,000 पाऊंड बॅरिंग्स मध्ये म्हणजेच बँकेत जमा होणार होती. And this amount he owed to his friends of the Reform Club. आणि ही रक्कम कोणती? 20,000 पाऊंड त्यांच्या रिफॉर्म क्लबच्या मित्रांना तो देणे होता, त्यांना द्यायची होती. ओड
ओड म्हणजे देणे लागणे, परत करणे. 20,000 रक्कम जी बॅरिंग्स कडून बँकेकडून बक्षीस रूपाने मिळणार होती, ती रक्कम रिफॉर्म क्लबच्या मित्रांना त्याला परत करायची होती. This amount he owed to his friends of the Reform Club. So great had been the expense of his tour that even had he won, it would not have enriched him. काय म्हणते वाक्य? So great had been the expense of his tour. एक्सपेन्स म्हणजे खर्च, टूर म्हणजे प्रवास. जगभ्रमणाचा प्रवासाचा त्याचा खर्च एवढा मोठा होता, एवढा अफाट होता, दॅट इवन हॅड ही वन, जर तो ते शर्यत जिंकला असता, इट वुड नॉट हॅव एनरिच्ड हिम, तरी तो पैसा त्याने खर्च केल्याच्या पैशाची बरोबरी करू शकला नसता. म्हणजे 20,000 पाऊंड हे त्याने खर्च केलेल्या पैशाच्या कमीच होते. तेवढी भरपाई तेवढ्या रकमेची भरपाई, कोणत्या रकमेची? प्रवासावर खर्च झालेल्या रकमेची भरपाई त्या बक्षिसाच्या रकमेतून होणार नव्हती. आलं लक्षात? सो ग्रेट हॅड बीन द एक्सपेन्स ऑफ हिज टूर दॅट इव्हन हॅड ही वन, इट वुड नॉट हॅव एनरिच्ड हिम. त्या रकमेने तो श्रीमंत बनला नसता. एनरिच म्हणजे श्रीमंत बनणे. तेवढी त्याची नुकसान भरपाई झाली नसती जर बक्षीस जिंकला असता, शर्यत जिंकला असता तर. अँड इट इज प्रॉबेबल दॅट ही हॅड नॉट सॉट टू एनरिच हिमसेल्फ, बीइंग ए मॅन हू रादर लेड वेजर्स फॉर ऑनर्स सेक दॅन फॉर द स्टेक प्रोपोज्ड. काय म्हणते वाक्य? It is probable that he had not sought to enrich himself. आणि 20,000 पाऊंड रक्कम बक्षीस म्हणून जिंकणे हा मुळात त्याचा हेतूच नव्हता. कोणाचा? फिलियस फॉगचा. त्याला तर फक्त आपलं कर्तृत्व करून दाखवायचं होतं की जे कठीण काम तुम्ही समजता, जगाचा फेरफटका 80 दिवसात मारणे, हे मी करून दाखवू शकतो. त्यामध्ये बक्षिसाला किंमत नव्हती. बक्षीस हे गौण होतं. मुख्य भाग होता आपली कर्तृत्व त्यांना दाखवणे. इट इज प्रॉबेबल दॅट ही हॅड नॉट सॉट टू एनरिच हिमसेल्फ. त्याला श्रीमंत बनणे किंवा बक्षिसाची रक्कम मिळवणे हा हेतू नव्हता. बीइंग ए मॅन हू रादर लेड वेजर्स फॉर ऑनर सेक दॅन फॉर द स्टेक प्रपोज. आपला स्वाभिमान सिद्ध करून दाखवणे, जी शर्यत लावली, जी पैज लावली, ती पूर्ण करून दाखवणारा मी माणूस आहो. पैसे माझ्यासाठी महत्वाचे नाहीत हे त्याला सिद्ध करून दाखवायचं होतं. की लक्षात? बीइंग ए मॅन हू रादर लेड वेजर्स, ज्याने शर्यत लावली होती, पैज लावली होती, फॉर ऑनर्स सेक, आपला स्वाभिमान सिद्ध करण्यासाठी, आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्याने शर्यत लावली होती. दॅन फॉर द स्टेक प्रोपोज. स्टेक म्हणजे रक्कम, बक्षिसाची रक्कम. बक्षिसाची रक्कम मिळवणे हा माझा हेतू नव्हता, असं कोण म्हणाल? फिलियस फॉग. फिलियस फॉग हा जो माणूस होता, सर्वसामान्य माणूस होता. त्याला पैसे कमावणे हा त्याचा हेतू नव्हता. त्याचा हेतू होता आपला स्वाभिमान सिद्ध करून दाखवणे, आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवणे. पैसा गौण होता. पहिला भाग होता त्याचा काय? ऑनर्स सेक. ऑनर्स सेक. माझ्या सन्मानासाठी, माझ्या स्वाभिमानाच्या किमतीसाठी मी ही पैज लावली, ही शर्यत लावली. पैसे कमावणे हा माझा हेतू नाही, असं त्याने स्पष्ट केलं. बट धिस वेजर टोटली रुइंड हिम. परंतु दुर्दैवाने या पैजेमुळे, या शर्यतीमुळे तो पूर्णतः बर्बाद झाला, निस्तनाबूत झाला, उद्ध्वस्त झाला. धिस वेजर, या शर्यतीने, टोटली रुइंड हिम, या शर्यतीने त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. नेक्स्ट पॅसेज. मिस्टर फॉग्स कोर्स
however was fully decided upon. मिस्टर फॉग्स कोर्स म्हणजे मार्ग. जग भ्रमण करताना आपण कोणत्या मार्गाने जाणार आहोत, सुरुवात कुठून करणार आहोत आणि कुठे पोहोचणार आहोत, हा मार्ग अगोदरच निश्चित केलेला होता फिलियस फॉगने. मिस्टर फॉग्स कोर्स, मिस्टर फॉगचा जाण्याचा मार्ग, प्रवासाचा मार्ग, भ्रमणाचा मार्ग. मिस्टर फॉग्स कोर्स however was fully decided upon. He knew what remained for him to do. पुढे काय करायचे, कसा प्रवास करायचा हे अगोदरच फिलियस फॉगने ठरवलेलं होतं. जग भ्रमण करायचं आहे, दिवस मर्यादित आहेत, 80 दिवस म्हणजे साधारण 2.5 महिने. 2.5 महिन्यात आपल्याला जग भ्रमण करायचं आहे. म्हणून आपल्याला कशा प्रकारे प्रवास करायचा आहे, कुठून कोणत्या मार्गे प्रवास करायचा आहे, मुक्काम कुठे करायचा आहे, थांबायचं कुठे आहे, जायचं कसं आहे, कोणत्या वाहनाने प्रवास करायचा आहे, हे सगळा प्लान त्याने अगोदरच करून ठेवलेला होता. आणि म्हणजे पुढे कसं जायचं, प्रवास पुढचा कसा करायचा आहे हे अगोदरच त्याने ठरवलेले होते. नेक्स्ट पॅसेज. ए रूम इन द हाऊस in Savile Row was set apart for Auda. The group of Phileas Fogg, Passepartout and Auda, the group of three came to the house of Phileas Fogg in Savile Row. लंडनच्या त्या सॅव्हिली रॉ नावाच्या परिसरामध्ये हे तिघेही परत आले. ए रूम इन द हाऊस, घरातल्या एका खोलीमध्ये, ए रूम इन द हाऊस इन सॅव्हिली रॉ वॉज सेट अपार्ट फॉर ऑर्डा. फिलियस फॉगने आपल्या सॅव्हिली रॉ या परिसरातील घरातील एक वेगळी खोली ऑर्डासाठी राखून ठेवली, व्यवस्थित करून दिली. ए रूम इन द हाऊस इन सॅव्हिली रॉ वॉज सेट अपार्ट फॉर ऑर्डा हू वॉज ओव्हरवेल्म्ड विथ ग्रीफ ऍट हर प्रोटेक्टर्स मिसफॉर्च्यून. मिसफॉर्च्यून म्हणजे दुर्दैव, प्रोटेक्टर म्हणजे रक्षण करता. हू वॉज द प्रोटेक्टर ऑफ ऑर्डा? फिलियस फॉग. फिलियस फॉग हा ऑर्डाचा रक्षण करता होता, तिचा भावी पती होता, तिचा भावी नवरा होता. आणि म्हणून सेव्हिली रो या परिसरातील घरात पोहोचल्यानंतर फिलियस फॉगने ऑर्डासाठी एक वेगळी खोली राहण्यासाठी, झोपण्यासाठी करून दिली, तिची व्यवस्था करून दिली. She was overwhelmed with the grief at her protector's misfortune. आपल्या भावी नवऱ्याची ही अवस्था, आपल्या भावी नवऱ्याचा हा पराभव, आपल्या भावी नवऱ्याची ही हार, हे दुर्दैव पाहून ती मनातून अतिशय दुःखी झालेली होती. कोण? ऑर्डा. येस, शी वॉज ओव्हरवेल्म्ड, भारावून जाणे, अतिशय दुःखी होणे. ग्रीफ म्हणजे दुःख. शी वॉज ओव्हरवेल्म्ड विथ द ग्रीफ ऍट हर प्रोटेक्टर्स मिसफॉर्च्यून. आपल्या भावी नवऱ्याच्या जीवनातील ही दुर्दैवी घटना, हा पराभव पाहून ती मनातून अतिशय दुःखी झाली होती. फ्रॉम द वर्ड्स विच मिस्टर फॉग ड्रॉप्ड, फ्रॉम द वर्ड्स विच मिस्टर फॉग ड्रॉप्ड, she saw that he was meditating some serious project. घरी पोचल्यानंतर मिस्टर फॉग काही शब्द बोलला आणि मग स्थिर बसला एका ठिकाणी. फ्रॉम द वर्ड्स विच मिस्टर फॉग ड्रॉप म्हणजे बोलला, शब्द तोंडून बाहेर पडले. घरी पोचल्यानंतर मिस्टर फिलियस फॉग ऑर्डा सोबत काहीतरी बोलला. शी सॉ दॅट ही वॉज मेडिटेटिंग सम सिरियस प्रोजेक्ट. आणि एका ठिकाणी स्थिर बसला. त्याची ती अवस्था पाहून ऑर्डाला वाटले की
तो काहीतरी गंभीर गोष्टीबद्दल विचार करतो आहे. कोणती गंभीर गोष्ट, कोणत्या गंभीर गोष्टीचा हा विचार करत असेल? आपला भावी पती ज्या विचारात ती मग्न झाली. आलं का लक्षात? रात्र झाली होती, सगळ्यांना झोपायची गरज होती, परंतु फिलियस फॉग एका ठिकाणी स्थिर बसलेला होता. त्याचे ती विचार मग्न मुद्रा पाहून, अवस्था पाहून ऑडा सुद्धा विचारात पडली की फिलियस फॉग कोणत्या गंभीर गोष्टीचा विचार करत असेल. शी सॉ दॅट ही वॉज मेडिटेटिंग. मेडिटेट म्हणजे विचार करणे, चिंतन करणे. मेडिटेटिंग सम सिरियस प्रोजेक्ट. सिरियस म्हणजे गंभीर, प्रोजेक्ट म्हणजे गोष्ट किंवा एखादी घटना. कोणत्या गंभीर घटनेचा विचार करत असेल फिलियस फॉग, हा विचार ऑडाच्या मनात आला. नेक्स्ट पॅसेज. Knowing that Englishmen governed, knowing that Englishmen governed by a fixed idea sometimes resort to the desperate expedient of suicide. Suicide, आत्महत्या. एक्सपेडिएंट कृती, वर्क, ऍक्टिव्हिटी. नोविंग दॅट इंग्लिशमेन गव्हर्न विचाराने झपाटलेले, विचाराचा प्रभाव मनावर पडलेला माणूस. शी न्यू, ऑडा न्यू दॅट इंग्लिशमेन गव्हर्न बाय द फिक्स्ड आयडिया समटाइम्स resort to the desperate expedient of suicide. हे इंग्लिश लोक बरेचदा निश्चित अशा विचाराने झपाटून जातात आणि मग एखाद्या अनपेक्षित आत्महत्येसारख्या अनपेक्षित घटनेचा अवलंब करतात. फिलियस फॉग सोबत अशीच घटना घडलेली होती. हातात आलेली बक्षीस, हातात आलेली जीत हार मध्ये बदललेली होती. यश अपयशात बदललेलं होतं. मनावर खोल परिणाम झाला होता. जवळची होती नव्हती ती सारी रक्कम प्रवासात खर्च झाली. मिळणारी 20,000 पाऊंड ती हातातून गेली. इज्जतचा भाजीपाला झाला तो वेगळा. एवढ्या बहादुऱ्या तर खूप सांगत होते हो तुम्ही. 80 दिवसात जगाचा फेरफटका मारतो. कुठं आहे? काय लोक नावं ठेवतील, लोक बेइज्जती करतील, अपमान करतील. या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करत फिलियस फॉग बसलेला होता. त्याची ती मुद्रा पाहून ऑडाच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. तिला वाटलं हे इंग्लिश लोक एखाद्या गंभीर विचाराने जेव्हा झपाटून जातात तेव्हा ते अनपेक्षित अशा आत्महत्येसारख्या कृतीचाही अवलंब करू शकतात. हा विचार तिला भेडसावत होता, भीती दाखवत होता. पेज नंबर नेक्स्ट पॅसेज. Passepartout kept a narrow watch upon his master, though he carefully concealed the appearance of so doing. Passepartout was a very clever as well as faithful. हा फिलियस फॉगचा अतिशय विश्वासू आणि तेवढाच चतुर नोकर होता. त्याला माहित होतं की मनावर गंभीर परिणाम झाला असल्यामुळे फिलियस फॉग एखादं आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकतो. म्हणून तो काय करू लागला? पासपार्टू केप्ट ए नॅरो वॉच अपॉन हिज मास्टर. आपल्या मालकावर तो बारीक लक्ष ठेवू लागला. मालक कुठं जातात, काय करतात, काय खातात, कुठं झोपतात, काय विचार करतात, काय पाहतात, या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर तो बारकाईने लक्ष ठेवू लागला. कोण? पासपार्टू. पासपार्टू केप्ट ए नॅरो वॉच अपॉन हिज मास्टर, दो ही केअरफुली कन्सील्ड द अपीयरन्स ऑफ सो डुईंग. पण असे करताना तो आपल्या मालकाच्या लक्षात ही बाब येऊ देत नव्हता. त्याच्या लपून, फिलियस फॉगच्या लपून हे सगळ्या कृती तो करू लागला. कुठं जातो मालक, काय करतो, कुठं बसतो,
त्याच्या नजरेत न येऊ देता त्याच्यावर लक्ष ठेवू लागला पासपार्टू. आलं का लक्षात? हा. दो ही केअरफुली कन्सील्ड म्हणजे लपविणे, कन्सील्ड द अपिअरन्स ऑफ सो डुईंग, आपलं व्यक्तिमत्व, आपलं अस्तित्व असे करताना पासपार्टू फिलियस फॉग पासून लपवू लागला आणि त्याच्यावर वॉच ठेवू लागला. नेक्स्ट पॅसेज. ही हॅड फाउंड ए बिल फ्रॉम द गॅस कंपनी. अचानक त्याला गॅस कंपनीची एक पावती सापडली. ही हॅड फाउंड ए बिल, बिल म्हणजे पावती, फ्रॉम द गॅस कंपनी, गॅस सिलेंडर असतात की आपल्या, त्या गॅस कंपनीची एक पावती या पासपार्टूला सापडली. फर्स्ट ऑफ ऑल द वर्दी फेलो had gone up to his room and had extinguished the gas burner which had been burning for 80 days. अचानक त्याच्या लक्षात आलं की भ्रमणावर निघताना आपण गॅसचा बर्नर सुरू ठेवला होता. गॅस कंपनीचं मोठं बिल आलं होतं. एवढा मोठा गॅस खर्च झाला 80 दिवसामध्ये, सलग रात्रंदिवस त्याचं बिल त्याने पाहिलं. खूप मोठी रक्कम होती ती. म्हणून त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं? फर्स्ट ऑफ ऑल द वर्दी फेलो, फेलो म्हणजे नोकर, वर्दी म्हणजे योग्य, अतिशय योग्य नोकर. कोण? पासपार्टू. फेथफुल अँड क्लेवर, म्हणून त्याला म्हटलंय वर्दी फेलो. फर्स्ट ऑफ ऑल द वर्दी फेलो हॅड गॉन अप, अप म्हणजे वरची खोली. सर्वात प्रथम हा सद्गृहस्थ, हा नोकर वरच्या खोलीमध्ये गेला. टू हिज रूम, जी त्याची खोली होती, जिथे तो स्वयंपाक करायचा, झोपायचा, राहायचा वगैरे, त्याची ती खोली वरच्या माळ्यावरची. ही हॅड गॉन अप टू हिज रूम अँड हॅड एक्सटिंग्विश्ड द गॅस बर्नर. वर जाऊन त्याने तिथील गॅस बर्नर पहिल्यांदा बंद करून दिला. which had been burning for 80 days, जो 80 दिवसापासून सतत जळत होता, तो बर्नर त्याने बंद केला. he had found in his letter box a bill from the gas company. त्याच्या लेटर बॉक्स मध्ये त्याला आणखी एक गॅस कंपनीचे बिल सापडले. he had found in the letter box, लेटर बॉक्स म्हणजे घराच्या बाहेर असलेलं पत्रपेटी, ज्यामध्ये बाहेर पोस्टमन वगैरे आलेली पत्र टाकून देत असतात, त्याला लेटर बॉक्स असते म्हणतात. he had found in the letter box a bill from the gas company and he thought it more than time to put a stop to this expense which he had been doomed to bear. सर्वप्रथम त्या पत्रपेटीतील ते गॅस कंपनीचं बिल पाहिल्याबरोबर तो चक्रावलाच. 80 दिवस सतत बर्नर चालू असल्यामुळे खूप मोठं बिल आलेलं होतं आणि म्हणून त्याने काय केलं? ही थॉट इट मोर दॅन टाइम टू पुट ए स्टॉप टू धिस एक्सपेन्स. हा जो गॅसचा खर्च आपला होतो आहे, हा खर्च पहिल्यांदा थांबवला पाहिजे. त्याला माहित आहे आपला मालक सध्या आर्थिक अडचणीत आहे. जवळचा पैसा प्रवासामध्ये खर्च झालेला आहे. बक्षिसाची रक्कम जी भेटणार होती ही हातची गमावलेली आहे. आता जो काही थोडा बहुत पैसा आहे यामध्ये आपल्याला पोट पाणी भरायचं आहे. अशा वेळी या गॅसवर विनाकारण पैसे खर्च करणे व्यर्थ होईल. म्हणून त्याने काय केले? ही थॉट इट मोर दॅन टाइम टू पुट ए स्टॉप टू धिस एक्सपेन्स. हा खर्च आपण आता बंद करायचा. which he had been doomed to bear. हा खर्च आपल्याला असह्य आहे, आपण हा खर्च भागवू शकणार नाही, याची त्याला जाणीव झाली. अँड देन नेक्स्ट पॅसेज. द नाईट पास्ड. रात्र निघून गेली. द नाईट पास्ड. मिस्टर फॉग वेंट टू बेड बट ही डिड नॉट डिड ही स्लीप. रात्र, द नाईट पास, रात्र निघून जात होती, निघून गेली नाही, निघून जात होती म्हणजे रात्र झालेली होती. द नाईट पास, रात्र झालेली होती. मिस्टर फॉग वेंट टू बेड
बट डीड ही स्लीप. फिलियस फॉग आपल्या खोलीमध्ये बेडवर जाऊन झोपण्यासाठी गेला. त्याने अंग टाकले बिछाण्यावर, पण त्याला झोप येत होती का? बट डीड ही स्लीप. तो झोपला का? तो झोपू शकला का? औडा डिड नॉट वन्स क्लोज हर आई. औडा सुद्धा झोपू शकली नाही. तिच्या डोळ्यातही झोप नव्हती. प्रत्येक जण आपापल्या चिंतनात, आपल्या चिंतेत, आपल्या विचारात मग्न झालेला होता. झोप प्रत्येकापासून दूर गेलेली होती. तुम्हाला माहित असेल, मनात जेव्हा चिंता, काळजी असे विषय असतात तेव्हा माणसाला झोप लागत नाही. हीच अवस्था औडा आणि फिलियस फॉगची सुद्धा झालेली होती. फिलियस फॉग आपल्या बेडवर जाऊन पडला, परंतु झोप लागत नव्हती. डीड ही स्लीप. तो झोपला का? औडा डिड नॉट वन्स क्लोज हर आई. औडाने एकदाही डोळे मिटले नाहीत, म्हणजे तिलाही झोप आली नाही. पासपार्टू वॉच्ड ऑल नाईट लाईक ए फेथफुल डॉग ॲट हिज मास्टर्स डोअर. पासपार्टूने काय केले? झोपणे सोडा, तो रात्रभर आपल्या मालकाच्या खोलीच्या दारावर एखाद्या विश्वासू कुत्र्यासारखा, जसा एखादा कुत्रा आपल्या मालकावर लक्ष ठेवतो, त्याचं रक्षण करतो, तशा प्रकारे पासपार्टू रात्रभर आपल्या मालकाच्या दारावर त्यांच्यावर पाळत ठेवून उभा होता. ते काही जीवाचं बरं वाईट करतील का? आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतील का? या गोष्टीने भयभीत झालेला पासपार्टू रात्रभर झोपला नाही. उलट आपल्या मालकाच्या खोलीच्या दारावर त्याने रात्रभर पहारा दिला. लाईक ए फेथफुल डॉग. नेक्स्ट पॅसेज. मिस्टर फॉग कॉल्ड हिम इन द मॉर्निंग. सकाळ झाली, दिवस निघाला. तशाच मिस्टर फॉगने, फिलियस फॉगने आपल्या नोकराला पासपार्टूला हाक मारली. मिस्टर फॉग कॉल्ड हिम इन द मॉर्निंग and told him to get Auda's breakfast and a cup of tea and a chop for himself. पासपार्टूला हाक मारली आणि त्याला पैसे देत म्हणाला फिलियस फॉग, हे घे पासपार्टू, हे पैसे घेऊन जा, ऑडासाठी काही नाश्त्याचं घेऊन ये, माझ्यासाठी एक कप चहा आणि काही नॉन व्हेज घेऊन ये. चॉप. चॉप म्हणजे तळलेले मांस, तळलेले नॉनव्हेज, फ्राईड नॉनव्हेज. आलं लक्षात? जसं उदाहरणार्थ फ्राईड चिकन, अशा प्रकारचं नॉनव्हेज त्याला म्हटलंय चॉप. ब्रिंग फॉर मी ए कप ऑफ टी अँड ए चॉप फॉर फिलियस फॉग अँड सम ब्रेकफास्ट फॉर ऑडा. सकाळ झाल्याबरोबर फिलियस फॉगने पासपार्टूला हाक मारली, त्याला पैसे देत म्हणाला की फिलियस ऑर्डरसाठी काही नाश्ता घेऊन ये आणि माझ्यासाठी एक कप चहा आणि काही फ्राईड नॉनव्हेज घेऊन ये. ही डिझायर्ड ऑर्डर टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट अँड डिनर. ही डिझायर्ड ऑर्डर टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट अँड डिनर as his time would be absorbed all day in putting his affairs to rights. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण किंवा रात्रीचं जेवण, डिनर. ही डिझायर्ड ऑर्डर टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट अँड डिनर. औडाला त्याने रात्रीच्या जेवणाच्या वेळी आणि नाश्त्याच्या वेळी मी तुझ्यासोबत उपस्थित राहू शकणार नाही याबद्दल क्षमा मागितली. कोणी? फिलियस फॉगने. फिलियस फॉग डिझायर्ड, इच्छा व्यक्त केली, डिझायर्ड ऑर्डर टू एक्सक्यूज हिम. एक्सक्यूज म्हणजे माफ करणे, क्षमा करणे. टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट अँड डिनर ऍज हिज टाइम वुड बी ऍब्सॉर्ब. ऍब्सॉर्ब म्हणजे व्यक्त होणे, व्यस्त होणे, व्यतीत होणे, खर्च होणे. His time would be absorbed all day in putting his affairs to right. आपल्या काही घरगुती समस्या, आपल्या काही वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी माझा संपूर्ण दिवस
बाहेर व्यतीत होईल. त्यामुळे औडा, दुपारच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी मी तुझ्यासोबत उपस्थित राहू शकणार नाही, त्याबद्दल मला क्षमा कर. माझी वाट पाहू नको, तू नाश्ता आणि जेवण करून घेशील. अशा प्रकारचं एक वक्तव्य फिलियस फॉगने घरून निघण्यापूर्वी औडा समोर व्यक्त केलं. He desired Oda to excuse him from breakfast and dinner, as his time would be absorbed all day in putting his affairs to right. Affairs म्हणजे कामं, काही वैयक्तिक कामं सोडवण्यासाठी, काही वैयक्तिक कामांचा निपटारा करण्यासाठी मी दिवसभर बाहेर राहील. सकाळपासून रात्रीपर्यंत मला घरी यायला उशीर होईल. त्यामुळे एवढा माझी वाट पाहू नको, तू नाश्ता म्हणा किंवा रात्रीचं जेवण करून घेशील. माझी वाट पाहू नको, मी तुझ्यासोबत उपस्थित राहू शकणार नाही, त्याबद्दल मला माफ कर. इन द इव्हनिंग ही वुड आस्क परमिशन टू हॅव ए फ्यू मोमेंट्स conversation with the young lady. But in the evening, when he would return home, he would like to discuss with the young lady. परंतु संध्याकाळी मात्र तिकडून परत आल्यावर मी तुझ्याशी एखाद्या विषयावर काही गप्पा गोष्टी करेन. अशा प्रकारची परवानगी मागून फिलियस फॉग निघून गेला. पासपार्टू, having received his orders, had nothing to do but obey him. Phileas Fogg had ordered Passepartout to bring some breakfast for Oda and a cup of tea and some chop for Phileas Fogg, his master. Passepartout, having received the order, had nothing to do but obey them. पासपार्टूला जसा आदेश मिळाला आपल्या मालकाचा, त्याला बाकीशी काही लेणं देणं नव्हतं, त्याला आदेश पाळणे हेच महत्वाचं होतं आणि म्हणून तो आपल्या कामात लागला. ही लुक्ड ॲट हिज imperturbable शब्दाचा उच्चार थोडा कठीण आहे मुलांना. काय उच्चार करायचा? चरबेबल. टी यूचा उच्चार च असा करायचा. इम्परचर्बेबल म्हणजे शांत स्वभावाचा माणूस, त्याला म्हटलंय इम्परचर्बेबल. ही लुक्ड ॲट हिज इम्परचर्बेबल मास्टर. आपल्या शांत स्वभावाच्या मालकाकडे त्याने एक दृष्टिक्षेप टाकला. कोणी? पासपार्टूने, निघण्याच्या आधी. ही लुक्ड ॲट हिज इम्परचर्बेबल मास्टर and could scarcely bring his mind to leave him. आपल्या मालकांना एकटं सोडून जाण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. आपण याच्या आधी पाहिलंय की मालक जीवाचं काही वाईट करतील काय, सुसाईड सारखा मार्ग अवलंबतील काय, या भीतीने पासपार्टू त्यांच्यावर अहोरात्र लक्ष ठेवून होता. आणि आता त्याला आदेश दिला मालकाने, नाश्ता घेऊन ये, चहा घेऊन ये, चॉप घेऊन ये. आता तर सोडून जाणं भाग आहे. सोडून जाण्यापूर्वी त्याने मालकाकडे एक नजर टाकली, परंतु सोडून जाण्याचा विचार त्याच्या मनात आला नव्हता. ही कुड स्केअर्सली ब्रिंग हिज माइंड टू लिव्ह हिम. आपल्या मालकाला एकटं सोडून जाण्याचा विचार क्वचितच त्याच्या मनात आला होता, म्हणजे आला नाहीच. हिज हार्ट वॉज फुल. त्याचे हृदय भरून आले. कोणाचे? पासपार्टूचे. सोडून जाण्यापूर्वी आपल्याला जावं लागते बा, या वेळात मालक काही करतील काय, या विचाराने हृदय दाटून आले, मन भरून आले. हिज हार्ट वॉज फुल अँड हिज कन्सायन्स टॉर्चर्ड बाय रिमोर्स. निघण्यापूर्वी त्याचं मन भरून आलं, मन दाटून आलं आणि त्याच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली. कोणाच्या मनात?
पासपार्टूच्या मनात कोणाविषयी? आपल्या मालकाविषयी, फिलियस फॉग विषयी. का बरं पश्चातापाची भावना निर्माण झाली? पश्चाताप म्हणजे रिमोर्स. रिमोर्स म्हणजे पश्चाताप. फिलिंग सॅड. रिमोर्स, रिपेंटन्स, पश्चातापाची भावना पासपार्टूच्या मनात निर्माण झाली. हिज हार्ट वॉज फुल अँड हिज कन्सायन्स, कन्सायन्स म्हणजे मन, हिज कन्सायन्स टॉर्चर्ड बाय रिमोर्स. त्याच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली. फॉर ही accused himself for bitterly than ever of being the cause of the irretrievable disaster. Irretrievable, कधीही भरून न निघणारं नुकसान. ग्लोसरी मध्ये दिलाय शब्द, मला वाटते इरिट्रिवेबल. दिसते का? इरिट्रिवेबल, इरिट्रिवेबल. हे पहा पेज नंबर 201. समथिंग दॅट कॅनॉट बी पुट राईट, जे कधी भरून काढता येऊ शकत नाही असं नुकसान, त्याला म्हटलं आहे इरिट्रिवेबल. तर पासपार्टूच्या मनात पश्चाताप होऊ लागला. कशाबद्दल? आपल्या मालकासोबत केलेल्या बेईमानीबद्दल. कोणती बेईमानी केली? पहा एकदा. फॉर ही अक्यूज्ड हिमसेल्फ, अक्यूज दोष देणे, तो स्वतःला दोष देऊ लागला. ही अक्यूज्ड हिमसेल्फ मोर बिटरली, खूप गांभीर्याने तो स्वतःला दोष देऊ लागला. दॅन एव्हर ऑफ बीइंग द कॉज ऑफ द इरिट्रिवेबल डिझास्टर, कधीही भरून न निघणारं नुकसान केल्याबद्दल. कोणतं कधीही भरून न निघणारं नुकसान होतं मालकाचं? एक नुकसान, प्रवासाच्या खर्चात जवळचा संपूर्ण पैसा मालकाने खर्च केला. दुसरं नुकसान, शर्यत न जिंकल्यामुळे बक्षिसाचे पैसे सुद्धा हाती मिळाले नाही. तिसरं नुकसान, त्या लिव्हरपूलच्या स्टेशनवर डिटेक्टिव्ह फिक्सने त्यांना कोणताही गुन्हा केलेला नसताना एका निरपराध माणसाला जेलमध्ये, पोलीस कोठडीमध्ये बंद केलं. या 3-4 प्रकारचं नुकसान करण्याला कारणीभूत पासपार्टू आहे असं त्याला वाटू लागलं. आणि म्हणून तो काय म्हणाला? ही अक्यूज्ड हिमसेल्फ फॉर बिटरली, मोर बिटरली than ever of being the cause of the irretrievable disaster. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. गेलेला पैसा, झालेला अपमान, बेइज्जती, झालेली हानी कधीही भरून निघू शकत नाही. या सगळ्याला कारणीभूत मी आहो असं पासपार्टू स्वतःला दोष देऊ लागला. येस, if he had warned Mr. Fogg and had betrayed fixed project to him, his master would certainly not have given the detective passage to Liverpool. Passepartout was responsible for all the irretrievable disasters. या सर्व कधीही भरून न निघणाऱ्या नुकसानाला जबाबदार पासपार्टू आहे असं तो स्वतःला दोष देऊ लागला. काय म्हणाला तो? येस, हो, मी आहो दोषी यासाठी. इफ ही हॅड वॉर्न मिस्टर फॉग, जर मी माझे मालक मिस्टर फॉगला याबद्दल सूचना दिली असती, धोक्याची सूचना दिली असती, अँड हॅड बिट्रेड फिक्स प्रोजेक्ट टू हिम. फिक्स, डिटेक्टिव्ह फिक्सचा जो हेतू आहे त्यांच्या सोबत मागे मागे येण्याचा, कोणाच्या सोबत? या तिघांसोबत. कोण तिघे? फिलियस फॉग, ऑडा अँड पासपार्टू. यांच्या सोबत चौथा एक होता डिटेक्टिव्ह फिक्स, जो त्यांच्या मागे मागे त्यांचा पाठलाग करत येत होता. कोणाला पकडण्यासाठी? फिलियस फॉगला पकडण्यासाठी. आणि तो यासाठी येतो आहे हे पासपार्टूला माहित होतं.
तरी त्याने आपल्या मालकाला ही गोष्ट सांगितली नाही. आता त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप येऊ लागला. काय म्हणाला तो? येस, इफ ही हॅड वॉर्न मिस्टर फॉग अँड हॅड बिट्रेड फिक्स प्रोजेक्ट टू हिम. बिट्रेड सांगणे. जर मी माझे मालक फिलियस फॉगला या धोक्याची सूचना दिली असती, डिटेक्टिव्ह फिक्स ची आपल्यासोबत येण्याच्या हेतूबद्दल सांगितले असते, तर काय झालं असतं? हिज मास्टर वुड सर्टनली नॉट हॅव गिवन द डिटेक्टिव्ह पॅसेज टू लिव्हरपूल. माझ्या मालकाने डिटेक्टिव्ह फिक्सला लिव्हरपूल पर्यंत येण्याचा रस्ता दाखवला नसता किंवा सांगितला नसता, आणि परिणामी डिटेक्टिव्ह फिक्स मालकांना अटक करण्यासाठी लिव्हरपूल पर्यंत आला नसता. तो वाट चुकला असता, दुसरीकडे गेला असता, आणि या संकटातून माझे मालक फिलियस फॉग लिव्हरपूलवर उतरल्यानंतर सरळ लंडनला पोहोचले असते. लंडनच्या त्या रिफॉर्म क्लब मध्ये गेले असते. वेळेच्या आधी तिथं आपली हजेरी लावली असती. शर्यत जिंकल्याचा आनंद झाला असता आणि बक्षिसाची रक्कम 20,000 पाऊंड हातात आली असती. या सगळ्याला दोषी मी आहो, असं पासपार्टू स्वतःला दोष देऊ लागला. आला का लक्षात? हा fixed project to him, his master would certainly not have given the detective passage to Liverpool, and then passage म्हणजे मार्ग, वे. and then आणि त्यानंतर काय झालं असतं मग? पासपार्टू could hold in no longer. पासपार्टू हे सगळं रोखू शकला असता. डिटेक्टिव्ह फिक्सने फिलियस फॉगला जे अटक केली लिव्हरपूलला, ती अटक तो रोखू शकला असता. फिलियस फॉगची हार तो रोखू शकला असता. बक्षिसाची रक्कम हातातून जाण्यापासून तो रोखू शकला असता. हे सगळं तो रोखू शकला असता. कोण? पासपार्टू. किंवा जर त्याने हा सगळा प्लान, कोणता प्लान? डिटेक्टिव्ह फिक्सचा प्लान आपले मालक फिलियस फॉगला अगोदरच सांगितला असता तर. पासपार्टू कुड होल्ड इन नो लॉंगर. परंतु हे संकट तो रोखू शकला नाही. माय मास्टर मिस्टर फॉग, ही क्राईड. तो जोरात ओरडला. आपल्या मालकाजवळ फिलियस फॉग जवळ गेला आणि म्हणाला, मालक, माय मास्टर मिस्टर फॉग, माझे मालक, वाय डू यू नॉट कर्स मी? तुम्ही मला वाईट का बोलत नाही? तुम्ही मला शिव्या शाप का देत नाही? तुम्ही मला दोष का देत नाही? इट वॉज माय फॉल्ट दॅट. हा सगळा माझा दोष आहे. तुम्ही जे पराभूत झाले, तुम्ही जी बक्षिसाची रक्कम गमावली, तुम्हाला जी अटक करण्यात आली, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मी आहे. तुम्ही मला दोष का देत नाही? तुम्ही मला पनिशमेंट का करत नाही? तुम्ही मला शिव्या शाप का देत नाही? मला वाईट का बोलत नाही? इट वॉज माय फॉल्ट दॅट. पुढे काही बोलणार होता, परंतु त्याचं बोलणं अपूर्ण राहिलं. मधातच मिस्टर फॉग बोलले. काय म्हणाले ते? आय ब्लेम नो वन, रिटर्न फिलियस फॉग. फिलियस फॉगने उत्तर दिले. कोणाला? पासपार्टूला. काय म्हणाले ते? आय ब्लेम नो वन, मी कोणाला दोष देत नाही मित्रा. रिटर्न फिलियस फॉग विथ परफेक्ट कामनेस. गो. शांत स्वभावाचा होताच फिलियस फॉग ऑलरेडी. त्यामुळे जेव्हा पासपार्टूने त्याला म्हटले की तुम्ही मला दोष का देत नाही? तुम्ही मला वाईट का बोलत नाही? तुम्ही माझ्यावर रागवत का नाही? या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मी आहे. तुम्ही मला शिक्षा का देत नाही? यावर फिलियस फॉग काय म्हणाले? आय ब्लेम नो वन, गो. मी कोणालाच दोष देत नाही मित्रा, जा. असं म्हणून फिलियस फॉगवर न, आपलं पासपार्टूवर एक शब्दाही न रागवता त्याने त्याला तिथून जाण्यास सांगितले. पासपार्टू लेफ्ट द रूम and went to find Auda, to whom he delivered his master's message.
तिथून पासपार्टू निघाला आणि सरळ ऑडाच्या रूम मध्ये गेला, तिला भेटला आणि आपल्या मालकाने तिला सांगितलेला निरोप तिला सांगितला. मालकाने तिच्यासाठी सांगितलेला निरोप तिला सांगितला. कोणता निरोप होता मालकाने सांगितलेला? की आज दिवसभर मी लंडन मध्ये माझी जी वैयक्तिक कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी राहील, त्यामुळे नाश्ता किंवा डिनर साठी मी उपस्थित राहू शकणार नाही, मात्र संध्याकाळी परत आल्यावर मी ऑडा सोबत गप्पा मारेन, असा निरोप पासपार्टूने ऑडाला जाऊन सांगितला. मॅडम, काय म्हणाला तो? मॅडम, ही ऍडेड, तो ऑडाला म्हणाला, मॅडम, आय कॅन डू नथिंग माय सेल्फ, नथिंग. मॅडम, मी काहीच करू शकत नाही यामध्ये, सॉरी, आय कॅन डू नथिंग. आय हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर माय मास्टर, बट यू परहॅप्स. माझ्या मालकावर माझं काही नियंत्रण नाही, मी माझ्या मालकाला यातून बाहेर काढू शकत नाही, मात्र तुम्ही करू शकता. आय हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर माय मास्टर, बट यू परहॅप्स. पण मॅडम, तुम्ही यासाठी काहीतरी करा, तुमची गोष्ट ते ऐकतील, माझी तर काही ऐकत नाही, माझ्या बोलण्यावर ते लक्ष देत नाही, मात्र तुम्ही जर प्रयत्न केले तर आपल्या मालकाला, मिस्टर फिलियस फॉगला तुम्ही समजावून सांगू शकता, या संकटातून त्यांना तुम्ही मुक्त करू शकता, याचा प्रयत्न तुम्ही करा, असा निरोप पासपार्टूने ऑडाला सांगितला. आता त्यावर ऑडा काय स्टेप घेते, कशा प्रकारे ती फिलियस फॉगला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करते, कशा प्रकारे त्याची हिंमत वाढवते, त्याला धीर देते, हे आपण उद्याच्या पिरियडला पाहू मुलांनो. आजचा आपला पिरियड या ठिकाणी संपला, आजचा आपला वेळ संपला. पेज नंबर 194 वर उद्या चौथ्या पॅसेज पासून आपण पुन्हा उर्वरित भाग सुरू करू. तोपर्यंत गुड बाय.